नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. सीटेट मराठी, मराठी भाषा पेडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्राचे महत्त्वाचे 15 प्रश्न जे डिसेंबर 2022, जानेवारी 23च्या सी-बी-टी म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये विचारलेले होते. असे प्रश्न आपण या सेशनच्या माध्यमातून या सीरीजच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ज्याच्यामुळे तुम्हाला 20 ऑगस्टच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स घेता येतील. हे जे प्रश्न आहेत दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. तसेच ज्या काही कन्सेप्ट या ठिकाणी सांगितल्या जातील त्या सर्व नोट डाउन करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कन्सेप्ट आहेत त्या संदर्भात शंका राहणार नाही. तर पहिला व्हिडिओ असणार आहे. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की आदी भाषा वैज्ञानिक जाणीव म्हणजे काय? तर आदी भाषा वैज्ञानिक जाणीव म्हणजे काय? थोडक्यात या ठिकाणी भाषा वैज्ञानिक म्हणजे भाषेचे काही स्ट्रक्चर असेल किंवा जे शास्त्र आहे तर त्या संदर्भातील जाणीव म्हणजे काय? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आदी भाषा वैज्ञानिक जाणीव म्हणजे काय असते? तर या ठिकाणी भाषेबद्दल विचार करण्याची आणि बोलण्याची क्षमता म्हणजे आदी भाषा वैज्ञानिकाची जाणीव. आदी भाषा वैज्ञानिक जाणीव याबद्दल भाषाबद्दल विचार करण्याची आणि जी बोलण्याची क्षमता आहे याबद्दलची जाणीव होणे म्हणजे भाषा वैज्ञानिक जाणीव. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे. विद्यार्थ्यांच्या उणिवा शोधणे आणि नंतर त्यावर योग्य पद्धतीने उपाययोजना करणे याला कोणती पद्धत म्हणता येईल? तर बघा प्रश्न एकदम साधा सोपा आहे. फक्त व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या उणिवा शोधणे म्हणजे विद्यार्थ्याला ज्या काही कमतरता येथील प्रश्न सोडत असताना किंवा अध्ययन करत असताना तर या संदर्भात त्याच्या उणिवा शोधणे आणि त्यानंतर त्यावरती योग्य पद्धतीने उपाययोजना करणं याला काय म्हटलं जातं? तर याला उपचारात्मक पद्धत असं पण म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक ए उपचारात्मक पद्धत. प्रश्न पुढचा आहे. शिक्षिका इयत्ता 6वीच्या मुलांना पाठातील शाब्दिक अर्थ समजून घेण्यासाठी पाठ दोनदा वाचायला सांगते. शिक्षिका मुलांचे कोणते वाचन कौशल्य विकसित करू पाहते? तर या ठिकाणी बघा एक वाचन कौशल्य विकसित करायचं आहे. यासाठी शिक्षिका इयत्ता 6वीच्या मुलांना पाठातील जे काही शाब्दिक अर्थ आहे ते समजून घेण्यासाठी पाठ दोनदा वाचायला सांगते. म्हणजे या ठिकाणी दोनदा तो पाठ वाचल्यानंतर पाठातील जे काही शाब्दिक अर्थ आहे ते विद्यार्थ्यांना समजणार आहेत. तर या ठिकाणी मुलांचे कोणते जे वाचन कौशल्य आहे ते विकसित करायला शिक्षिका या ठिकाणी पाहत आहे. व्यापक वाचन, परिस्थितीनुरूप वाचन, शब्द जुळणी की सहवाचन. आता या ठिकाणी बघा पाठामधील जे काही शाब्दिक अर्थ आहेत, शाब्दिक अर्थ तर ते या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. त्यासाठी पाठ दोनदा वाचायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय? त्या ठिकाणी पाठामध्ये जे काही शाब्दिक अर्थ असतील, जे काही शब्द असतील त्यांचे अर्थ समजावेत यासाठी. या ठिकाणी पूर्ण पाठ समजावं असं या ठिकाणी म्हटलेलं नाही, तर फक्त जे काही शब्द असतील, प्रॉपर शब्द असतील तेच या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. यासाठी पाठ दोनदा वाचायला सांगितलेला आहे. तर यासाठी जे काही परिस्थितीनुरूप वाचन आहे, तर हे कौशल्य या ठिकाणी विकसित केलं जात आहे. म्हणजे थोडक्यात बघा, की एखादा जर आपल्याला शब्द समजला नाही, तर पूर्ण पाठाचा अर्थ आपल्याला लागत नाही. तसेच आपल्याला प्रश्नांची उत्तर सुद्धा शोधता येत नाहीत. त्याच्यामुळे त्या शब्दांचे अर्थ समजले तरच या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. म्हणजे या ठिकाणी जे परिस्थितीनुरूप वाचन आहे हे कौशल्य या ठिकाणी विकसित केलं जात आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे बघा. नॉम चॉम्स्कीच्या मते मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. असे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे होते? तर बघा नॉम चॉम्स्की विषयी आपण जो काही एक थिओरिटिकली लेक्चर आपण पाहिला होता त्याच्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. नॉम चॉम्स्की यांनी जन्मजात भाषेची जी उपजत क्षमता असते त्या ठिकाणी मुलांमध्ये असते तर हे सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा नॉम चॉम्स्कीने काय म्हटलेलं आहे, की मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची क्षमता ही उपजत क्षमता असते. तर ही उपजत क्षमता आहे. तर हे नॉम चॉम्स्की यांनी पण म्हटलेलं आहे. परंतु असे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे या ठिकाणी होते? तर बघा कन्सेप्ट सेम आहे. पुढे या ठिकाणी ॲडव्हान्स लेव्हलचा प्रश्न विचारला गेला, की असे म्हणजे जन्मजात क्षमता आहे, हे असे कोणत्या प्रकारच्या ज्ञानामुळे या ठिकाणी होत असतं? तर लक्षात घ्या, की त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, की जे सार्वत्रिक व्याकरण असतं याला आपण युनिव्हर्सल ग्रामर असं म्हणतो, की ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्याला उपजत क्षमता भाषा आत्मसात करण्याची असते. त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्या मेंदूमध्ये अशा प्रकारची एक संरचना, अशा प्रकारचं एक डिव्हाइस असतं, की ज्याच्यामुळे जे व्याकरण आहे ते भाषेचं व्याकरण त्या ठिकाणी विकसित होत असतं. तर याला हे सार्वत्रिक व्याकरण जबाबदार असतं. तर या सार्वत्रिक व्याकरणामुळे युनिव्हर्सल ग्रामरमुळे या ठिकाणी मुलाच्या मेंदूमध्ये किंवा मुलामध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. तर हे या ठिकाणी घडून येत असतं. ऑप्शन क्रमांक 2 सार्वत्रिक व्याकरण. प्रश्न पुढचा बघा 5वा प्रश्न आहे. भाषा समृद्ध वातावरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर बघा कोणती बाब योग्य आहे? या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रश्न आहे.
तर योग्य, योग्य हा जो शब्द आहे तो पहा पॉझिटिव्ह टॅग वर्ड आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्डचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. तो एकदा बघून घ्या, की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्ड्स पहा काय असतात. तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहेत हे समजले, की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पहा 100% बरोबर देता येणार. आता बघा, भाषा समृद्ध वातावरण असणं, तर हे सुद्धा पहा पॉझिटिव्ह आहे. भाषा समृद्ध वातावरण असणं. तर या वातावरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब ही योग्य आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आता बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणतोय, की शाळेत विविध संस्कृतीच्या बाबतीत शिकण्यास मदत होते. त्यामुळे भाषिक वाढ आणि विकासाची पायाभरणी होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध गरजा भागवता येतात. यामुळे भाषिक सिद्धांतावर प्रभुत्व मिळवता येते. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही प्रत्येक ऑप्शन बघितला, पहा प्रत्येक ऑप्शन तुम्हाला पॉझिटिव्ह आढळेल. या ठिकाणी निगेटिव्ह ऑप्शन तुम्हाला आढळत नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे टॅग वर्ड्स असतात ते पहा प्रत्येकच प्रश्नाच्या बाबतीमध्ये लागू पडतील असं नाही. फक्त आता या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा आहे, की भाषा समृद्ध वातावरणाच्या संदर्भात कोणती बाब योग्य आहे. तर भाषा समृद्ध वातावरण हे यासाठी विकसित करावं लागतं, यासाठी विकसित केलं जातं, की त्या ठिकाणी जी काही भाषिक क्षमता आहे किंवा जी भाषिक आहे, भाषिक वाढ आहे किंवा जे विकास आहे, त्या विकासाची पायाभरणी त्या ठिकाणी होत असते. म्हणजे ज्या ठिकाणी भाषेचं समृद्ध वातावरण असतं, मग मराठी भाषा असेल, इंग्रजी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, तर आपण त्या प्रकारचं वातावरण वर्गामध्ये तयार केलं, तर त्या ठिकाणी भाषिक विकासाची वाढ होणार आहे. भाषिक विकासाची पायाभरणी त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी भाषिक समृद्ध वातावरण हे फक्त आणि फक्त भाषिक विकासासाठी किंवा भाषिक विकासाच्या पायाभरणीसाठी असतं. मग त्या ठिकाणी पोस्टर्स वगैरे पण लावले जातात किंवा जे रेकॉर्डिंग आहेत ते लावले जातात. म्हणजे फक्त जे भाषा समृद्ध वातावरण आहे तेच या ठिकाणी तयार केलं जातं. ऑप्शन क्रमांक 1, की त्यामुळे भाषिक वाढ आणि विकासाची पायाभरणी होत असते. ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य येणार आहे. आता ऑप्शन क्रमांक 1 मध्ये म्हटलं, की शाळेत विविध संस्कृतीच्या बाबतीत शिकण्यास मदत होते. आता भाषा समृद्ध वातावरण आहे, परंतु त्याच्या माध्यमातून सर्वात योग्य काय येणार आहे, तर भाषिक वाढ येणार आहे, की ना की या ठिकाणी विविध संस्कृतीच्या बाबतीमध्ये शिकण्यास मदत मिळेल. कारण या ठिकाणी भाषा समृद्ध जरी वातावरण असेल, त्याच्या माध्यमातून संस्कृतीच्या बाबतीत काही गोष्टी शिकायला मिळतीलच असं नाही. म्हणून या ठिकाणी हे जास्त योग्य येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध गरजा भागवता येतात. विविध गरजा या ठिकाणी आपल्याला भाषेच्या संदर्भात म्हटलं त्या ठिकाणी योग्य येईल. परंतु आपल्याला त्याच्या आधीच ऑप्शन क्रमांक 2 मध्येच म्हटलंय, की भाषिक वाढ आणि विकासाची पायाभरणी हे महत्वाचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आपल्या ठिकाणी जावं लागेल. प्रश्न पुढचा आहे बघा. एक भाषा शिक्षक या नात्याने इयत्ता 8वीच्या वर्गातील मुलांच्या भाषिक विकासासाठी कोणती कृती कराल? तर एक भाषा शिक्षक या नात्याने आपल्याला इयत्ता 8वीच्या वर्गातील मुलांचा भाषिक विकास करायचा आहे. यासाठी कोणती कृती आपण केली पाहिजे? आता बघा, इयत्ता 8वीचा वर्ग आहे आणि 8वीच्या वर्गामध्ये लक्षात घ्या, की 3 भाषा शिकवल्या जातात. जी पहिली भाषा असते ती आपली मातृभाषा असते. मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया मराठी भाषा. जर या ठिकाणी दुसरी भाषा आपण घेतली, तर या ठिकाणी इंग्रजी असू शकते किंवा या ठिकाणी हिंदी असू शकते. महाराष्ट्राचा विचार केला तर. आणि जर तिसरी भाषा असेल, तर या ठिकाणी आपण तिसरी भाषेच्या ठिकाणी इंग्रजी किंवा या ठिकाणी हिंदी. म्हणजे जर तुमची दुसरी भाषा हिंदी असेल, तर तिसरी भाषा तुमची इंग्रजी असणार आहे. दुसरी भाषा या ठिकाणी इंग्रजी असेल, तर तिसरी भाषा तुमची हिंदी असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आता 8वीच्या वर्गातील मुलांच्या भाषिक विकासासाठी. आता या ठिकाणी मातृभाषेचा विकास बऱ्यापैकी झालेला असतो. त्या ठिकाणी 8वीचा वर्ग आहे. मग या ठिकाणी आपण दुसरी आणि तिसऱ्या भाषेच्या बाबतीत विचार करायचा आहे. तर यासाठी आपल्याला कोणती कृती करावी लागेल त्या भाषेचा विकास करण्यासाठी? तर त्यांना ऑप्शन क्रमांक 3, की त्यांना लक्ष्य भाषेत संभाषण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. आता लक्ष्य भाषा म्हणजे कोणती? टार्गेट लँग्वेज. आता टार्गेट लँग्वेज कोणती असते, की आपल्याला ज्या भाषेसाठी विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, ज्या भाषेचा विकास करायचा आहे. म्हणजे आपण इंग्रजी भाषेचा विकास करायचा असेल किंवा या ठिकाणी हिंदी भाषेचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी त्या लक्ष्य भाषेत संभाषण करण्याची संधी. तर एक लक्षात घ्या, कोणत्याही भाषेतून संधी किंवा भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्या जातात, तर त्या ठिकाणचा ऑप्शन या ठिकाणी भाषिक विकासासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 मध्ये हा शब्द वापरला गेला आहे. किंवा या ठिकाणी लक्ष्य भाषेतून जर विद्यार्थ्यांना संभाषण करण्याची म्हणजे कन्व्हर्सेशन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, तर या ठिकाणी इयत्ता 8वीच्या वर्गातील मुलांच्या भाषिक विकासासाठी ती उपयुक्त कृती असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर येईल. प्रश्न 7वा आहे बघा. रचनात्मक मूल्यमापन. रचनात्मक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट कोणत्या बाबतीत उपयोगी ठरते? आता जे मूल्यमापन केलं जातं, तर ते 2 प्रकारे केलं जातं. एक फॉर्मेटिव्ह आणि एक समेटिव्ह. फॉर्मेटिव्ह म्हणजे रचनात्मक मूल्यमापन आणि समेटिव्ह म्हणजे एकत्रित मूल्यमापन. आता जे रचनात्मक मूल्यमापन असतं किंवा फॉर्मेटिव्ह असेसमेंट असतं,
तर हे या ठिकाणी आपण शिकवत असताना, टीचिंग करत असताना किंवा विद्यार्थी एखादा उपक्रम करत असताना त्यावेळेस आपण करत असतो. तर हे जे काही रचनात्मक मूल्यांकन असतं, फॉर्मेटिव्ह असेसमेंट असतं, तर याच्या माध्यमातून एकतर आपण विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घेत असतो. विद्यार्थ्यांचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो. विद्यार्थ्यांना काय अडचणी येत असतील त्याच्यामध्ये आपण सुधारणा करतो. तसेच जर आपल्या अध्यापनामध्ये काही त्रुटी राहत असतील, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजत नसतील, तर आपण त्या समजून घेण्यासाठी सुद्धा जे विद्यार्थ्यांचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे ते करत असतो. आणि जे समेटिव्ह असेसमेंट असतं, एकत्रित मूल्यांकन असतं, तर ते एकतर आपण सत्राच्या शेवटी करतो, म्हणजे एक वार्षिक परीक्षा असेल किंवा एक पहिली सत्र परीक्षा असेल, आणि याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा करता येत नाही. म्हणजे समजा आपण एक सत्र परीक्षा घेतली, वार्षिक परीक्षा घेतली, की आपल्याला डायरेक्टली जो काही निकाल आहे तो निकाल लावावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला याच्या माध्यमातून कोणतीही सुधारणा करता येत नाही. म्हणजे थोडक्यात याचाच अर्थ काय, जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट असतं याच्या माध्यमातून आपल्याला फीडबॅक घेता येतो. आपल्या अध्यापनामध्ये, विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये सुधारणा करता येतात. तसेच या ठिकाणी उपचार करता येतात. म्हणजे उपचारात्मक अध्यापन सुद्धा आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या माध्यमातून करतो. तसंच समेटिव्ह असेसमेंटच्या माध्यमातून करता येत नाही. मग आता या ठिकाणी याच्या माध्यमातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल, की रचनात्मक मूल्यांकन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट कोणत्या बाबतीत उपयोगी ठरतं. तर हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक गुणवत्तापूर्ण प्रतिसंवरण देऊन सुधारणा करण्यास या ठिकाणी उपयोगी पडत असतं. म्हणजे एक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन अनुभव द्यायचे, तसेच एक फीडबॅक त्यांच्याकडून घ्यायचा, आणि जर या ठिकाणी त्यांच्या अध्ययनामध्ये काही त्रुटी असतील तर आपण त्या उपचार देऊन त्या सुधारायच्या, किंवा आपल्या अध्यापनामध्ये काही त्रुटी जर आढळत असतील तर आपलं अध्यापन सुधारायचं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे. तर अशा प्रकारे एक समेटिव्ह असेसमेंट असतं, तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात, आणि दुसऱ्या ठिकाणी हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट, या दोन्ही मधला फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे. प्रश्न या ठिकाणी बघा पुढचा आहे, की वर्गात मोठ्याने वाचन केल्याने कोणता फायदा होतो. म्हणजे वर्गामध्ये आपण मोठ्याने लाऊडली या ठिकाणी वाचन केलं, रीडिंग केलं तर कोणता फायदा होतो. मुलांना वेगाने वाचता येते, मुलांना परस्परांमध्ये पाठ्यपुस्तक वाटून घेता येते, आपली पाळी येण्याची वाट पाहता येते, मुलांना विरामचिन्हांचा योग्य वापर करत उच्चारासह वाचन करण्यास समर्थ करते. आता जे पण लाऊड रीडिंग आहे, त्या लाऊड रीडिंगचा हाच एक मुख्य उद्देश असतो, की ज्यावेळेस आपण मोठ्याने वाचन करत असतो, त्या मोठ्याने वाचन करत असताना मुलांना विरामचिन्हांचा योग्य वापर करत उच्चारांसह वाचन करण्यास या ठिकाणी उपयोगी होतं. म्हणजे मुलं या ठिकाणी विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी कशाप्रकारे वापर करायचा आहे, कोणत्या ठिकाणी थांबायचं आहे, अवरोही गतीने कशाप्रकारे वाचन करायचं आहे, योग्य उच्चार कशाप्रकारे करायचा आहे, तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टी वर्गात मोठ्याने वाचन केल्याने होत असतात. म्हणून मुलांना विरामचिन्हांचा योग्य वापर करत उच्चारांसह वाचन करण्यास समर्थ कोण बनवतं, तर या ठिकाणी जे लाऊड रीडिंग असतं, मोठ्याने वाचन आहे, तर हे या ठिकाणी करत असतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य असं उत्तर येणार आहे. बाकीचे ऑप्शन क्रमांक 2, की मुलांना परस्परांमध्ये पाठ्यपुस्तक वाटून घेता येतात म्हणून नाही, किंवा आपली पाळी येण्याची वाट पाहता येते म्हणून, या ठिकाणी मुलांना वेगाने वाचता येतं म्हणून तर नाही. त्या ठिकाणी मोठ्याने वाचन केल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य असं उत्तर येणार आहे. एक तर मुलांना जे विरामचिन्हांचा योग्य वापर आहे तो करता येतो, प्लस या ठिकाणी उच्चारांमध्ये सुद्धा जी सुधारणा आहे ती करता येते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा बघा, शिक्षकाला होतकरू लेखकांमध्ये चांगले लेखन कौशल्य कशाप्रकारे विकसित करता येते. शिक्षकाला काय करायचं आहे, जे होतकरू लेखक असतील म्हणजे विद्यार्थी असतील, तर ते लेखनाचं काम करतात, त्यांना चांगल्या प्रकारे लेखन करता येत आहे. तर असे होतकरू लेखकांमध्ये चांगले लेखन कौशल्य विकसित करायचं आहे, यासाठी काय करता येईल, कशा प्रकारे ते विकसित करता येईल. तर यासाठी बघा, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक करून, म्हणजे विद्यार्थ्यांची जी काही कामगिरी असेल, एखाद्या विद्यार्थ्याने एखादी गोष्ट लिहिली असेल, एखादी कथा लिहिली असेल, एखादी कविता लिहिली असेल, एखादा लेख लिहिला असेल, तर त्याच्या कामगिरीचं कौतुक करायचं आहे. ज्यावेळेस शिक्षक अशा विद्यार्थ्यांचं कौतुक करेल, अशा लेखकांचं कौतुक करेल, त्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांना जी प्रेरणा आहे लेखनाची ती मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात लेखन कौशल्य या ठिकाणी विकसित व्हायला मदत होईल. जोपर्यंत या ठिकाणी संधी मिळणार नाही, विद्यार्थ्यांना संधी कशाप्रकारे निर्माण करायची, कशाप्रकारे भेटेल हे जोपर्यंत त्यांना समजणार नाही, तोपर्यंत लेखनाला सुरुवात होणार नाही. म्हणजे प्रेरणा दिली, तुम्ही कौतुक केलं, की या ठिकाणी विद्यार्थी लिहायला सुरुवात करतील.
लिहायला सुरुवात करतील म्हणजेच या ठिकाणी लेखन कौशल्याचा विकास व्हायला सुरुवात होईल आणि त्यांना अधिक चांगले लेखन कशाप्रकारे करता येईल ते सांगायचं. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची त्रुटी त्या ठिकाणी काढायची नाही. जे लिहिलेलं आहे ते चांगलं लिहिलेलं आहे. पण तो अजून चांगल्या प्रकारे आपल्याला कशाप्रकारे लिहिता येईल, तर हे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि याच्या माध्यमातून शिक्षकाला एखाद्या होतकरू लेखकामध्ये लेखन कौशल्य हे विकसित करता येईल. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा. भाषा शिक्षणात संज्ञापनात्मक भाषा शिक्षण पद्धती मुलांना वर्गात सहेतुक संभाषण करण्यासाठी संधी देण्यावरती भर देते. याचं कारण काय? आता बघा संज्ञापनात्मक भाषा शिक्षण म्हणजे काय? संज्ञापनात्मक म्हणजे या ठिकाणी मेटाकॉग्निटिव्ह. मेटाकॉग्निटिव्ह म्हणजे या ठिकाणी समजून घेऊन. संज्ञापनात्मक म्हणजे या ठिकाणी थोडक्यात समजणे. तर बघा भाषा शिक्षणामध्ये संज्ञापनात्मक भाषा म्हणजे समजून घेऊन भाषा शिक्षण. तर पद्धती मुलांना वर्गात सहेतुक संभाषण करण्यास सहेतुक म्हणजे या ठिकाणी काहीतरी कोणता तरी हेतू लक्षात घेऊन या ठिकाणी संभाषण विद्यार्थ्यांना करायला लावणं. तर संभाषण करण्यासाठी संधी दिली जात आहे, तर देण्यावरती भर देते. याचं कारण काय? म्हणजे जी काही संज्ञापनात्मक भाषा शिक्षण आहे ते सहेतुक संभाषण करण्यासाठी संधी देण्यावरती भर देतं. याचं कारण यापैकी कोणतं आहे? तर बघा या ठिकाणी ज्यावेळेस अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सहेतुक संभाषण करण्यासाठीची संधी दिली जाते, त्यावेळेस पण लक्ष्य भाषेत त्यांचे संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी अशा प्रकारची संज्ञापनात्मक भाषा शिक्षण पद्धती आहे, तर ती मुलांना वर्गामध्ये सहेतुक संभाषण करण्यासाठीची संधी देते. बघा आता लक्ष्य भाषा म्हणजे आपण पाठीमागच्या एका प्रश्नामध्ये बघितलं, की हिंदी भाषा असेल, तुमची इंग्रजी भाषा असेल, या टार्गेट लँग्वेज झाल्या. टार्गेट लँग्वेज म्हणजे काय? या भाषेतून शिक्षण द्यायचं आहे, या भाषेचा विकास करायचा आहे आणि त्या भाषांना एक टार्गेट ठेवून आपण उपक्रम राबवायचे. तर या ठिकाणी बघा आपण इंग्रजी भाषा थोडक्यात एक टार्गेट लँग्वेज जर ठरवली, तर या भाषेत चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे. त्या भाषेतून कन्व्हर्सेशन विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. यासाठी आपण तो हेतू या ठिकाणी लक्षात घेऊन संभाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देणं, म्हणजे या ठिकाणी त्या लक्ष्य भाषेतून संभाषण कौशल्य सुधारणे. तर हे या पाठीमागचं महत्त्वाचं कारण असतं. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा. उतारा वाचन क्षमता म्हणजे काय? उतारा वाचन क्षमता म्हणजे एखादा उतारा विद्यार्थ्याला वाचायला येतोय, तर ही क्षमता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विकसित केलेली आहे, प्राप्त केली आहे म्हणजे काय? तर उतारा वाचन क्षमता म्हणजे काय? तर बघा उतारा वाचन करणं, तर हे या ठिकाणी याच्या पाठीमागे जोडलं जातं, की त्या उतार्याचा वाचन केल्यानंतर जो अर्थ आहे, जो सार आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला समजणे. म्हणजे या ठिकाणी काय? तर मजकूर समजून घेऊन त्याचा अर्थ लावणे. म्हणजे मजकूर जो काही उतारा असणार आहे, तो उतारा समजून घेऊन त्याचा अर्थ या ठिकाणी लावणं, अर्थ समजून घेणं म्हणजे उतारा वाचन क्षमता किंवा या ठिकाणी आपण म्हणूया एक आकलन क्षमता. वाचनाची आकलन क्षमता म्हणजे त्याला त्या वाचल्यानंतर जो काही उतारा आहे, त्यात जो काही मजकूर आहे, त्याचा ठिकाणी अर्थ समजत आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. प्रश्न पुढचा. मजकुरातील अवघड शब्दांच्या बाबतीत शिक्षिका अगोदर त्या शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करते आणि नंतर मुलांना पाठ करायला सांगते. शिक्षिका कोणती पद्धत वापरत आहे? तर बघा या ठिकाणी भाषा शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्यापैकी एका पद्धतीवरती प्रश्न विचारला गेला आहे, की मजकुरातील जे अवघड शब्द आहेत, त्या शब्दांच्या बाबतीमध्ये शिक्षिका अगोदर त्या शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करते. म्हणजे ट्रान्सलेट करते. म्हणजे इंग्रजीमध्ये जे काही शब्द असतील, अवघड शब्द, ते मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट केले जातात. नंतर मुलांना ते शब्द पाठ करायला सांगितले जातात. तर ही कोणती पद्धत आहे? तर ही पद्धत असते व्याकरण भाषांतर पद्धती म्हणजे ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर ग्रामर ट्रान्सलेशन मेथडमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय करतो, त्या भाषेतील ज्या अवघड शब्द असतील तर ते ट्रान्सलेट करून म्हणजे त्या शब्दांचा अर्थ समजला पाहिजे, तर या दृष्टीने आपण ट्रान्सलेट करायला लावतो आणि त्या ठिकाणी ते शब्द आहेत ते पाठ करायला लावतो. म्हणजे ज्यावेळेस ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा असेल, इंग्रजी भाषा आपण वाचतो त्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ माहीत असल्यामुळे आपल्याला त्या भाषा आहे त्या भाषेचा अर्थ समजतो. याला व्याकरण भाषांतर पद्धती असं म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 1. जी थेट पद्धती असते याच्यामध्ये मातृभाषेतून ट्रान्सलेट केलं जात नाही. जी संरचनात्मक पद्धती असते, जे स्ट्रक्चर मेथड असते, याच्यामध्ये सुद्धा जे काही स्ट्रक्चर असतं ते सांगितलं जातं. या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं जात नाही आणि संभाषण पद्धतीमध्ये सुद्धा फक्त त्याच भाषेतून संभाषण करायला लावलं जातं. या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं जात नाही. फक्त ट्रान्सलेशन व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये केलं जातं. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा. विद्यार्थी लेखनाला सुरुवात करतो त्याची पहिली पायरी म्हणजे काय?
ज्यावेळेस पहा विद्यार्थी लेखनाला सुरुवात करतो. लेखनाला सुरुवात करतो म्हणजे काय? निबंध लिहायला सुरुवात करत असेल, एखादी गोष्ट लिहायला सुरुवात करत असेल, एखादी कविता लिहायला सुरुवात करत असेल, ना की या ठिकाणी क, ख, ग असं लेखनाला सुरुवात करणं. तर लेखनाला सुरुवात करणं म्हणजे या ठिकाणी ॲडव्हान्स लेव्हलचं लेखन. तर बघा ज्यावेळेस पहा विद्यार्थी लेखनाला सुरुवात करतो, त्यावेळेस त्याची पहिली पायरी कोणती असते? तर आपण लेखनाच्या ज्या काही मुख्य पायऱ्या आहेत त्या पहा बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची पायरी असते पहा विचार मंथन करणं. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला जर एखादा निबंध लिहायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला पहा विचार करावा लागतो आणि विचार करूनच त्याच्यानंतर आपण जे काही लेखन आहे ते लेखन करू शकतो. निबंध लिहिताना सुद्धा आपल्याला पहा विचार करावा लागतो. म्हणजे लेखनाला सुरुवात करायच्या आधी किंवा ज्यावेळेस पहा करत असतो त्यावेळेस आपण विचारमंथन करतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. विचारमंथन केल्यानंतर आपण आराखडा करतो. आराखडा केल्यानंतर संपादन करतो आणि त्याच्या संपादन करून पण फेर तपासणी, नंतर पुन्हा संपादन करतो आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही शेवटचा आराखडा आहे, फायनल आराखडा आहे, फायनल लेखन आहे तो आपण करत असतो. अशा प्रकारच्या या लेखनाच्या पायऱ्या आहेत. यापैकी पहिली पायरी पहा विचारमंथन असते. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करताना शिक्षिकेने कोणत्या गोष्टीवरती अधिक भर द्यावा? तर या ठिकाणी म्हटलंय की अधिक भर द्यावा म्हणजे या ठिकाणी जे प्रश्नामधले ऑप्शन असतात त्याच्यावरती सर्वांवरती पहा भर द्यावा लागतो, भर दिला जाईल. परंतु अधिक भर, सर्वात जास्त भर, सर्वात जास्त महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा कोणता आहे? तर तो लक्षात घेऊन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पहा द्यावं लागतं. तर बघा विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करायचं आहे, असेसमेंट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ते करत असताना कोणत्या गोष्टीवरती अधिक भर द्यावा लागेल? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 की त्यांच्या कामगिरीच्या संदर्भातील माहिती वेगवेगळ्या पद्धतीने वापरावी. म्हणजे लक्षात घ्या, की आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. त्यासाठी आपण पहा घटक चाचणी घेऊन त्यांची माहिती संग्रहित करून त्याच्या कामगिरीचं मूल्यांकन करू शकतो. हे सुद्धा करू शकतो. मौखिक चाचणीतून मूल्यांकन करण्यावरती आपण भर देणं. फक्त या ठिकाणी तोंडी चाचण्या घ्यायच्या त्याच्या माध्यमातून मूल्यांकन करणं. त्याचबरोबर प्रकल्प कार्य देणे. म्हणजे या सर्व गोष्टींवरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. सर्व गोष्टींचा समावेश या कामगिरीचं मूल्यांकन करत असताना आपण करतो. परंतु सगळ्यात जास्त भर कशावरती द्यावा लागेल, तर त्यांच्या कामगिरीच्या संदर्भातील माहिती वेगवेगळ्या पद्धतीने वापरणं. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या कामगिरीच्या संदर्भातील एखादी माहिती आपण गोळा केल्यानंतर ती वेगवेगळ्या पद्धतीने वापरणं. म्हणजे त्याला लिहिता येत आहे का? लिहिता जर येत असेल, तर त्याचं लेखन कोणत्या बाबतीमध्ये कमी आहे, तर त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल का? म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता येईल. तसेच या ठिकाणी त्यांच्या कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल, कोणत्या ठिकाणी आपल्याला अजून भर घालता येईल किंवा त्याच्यामध्ये अजून जर समजा त्याला बोलता येत असेल, तर अजून कशा पद्धतीने तो चांगल्या प्रकारे बोलू शकतो. तर अशा प्रकारची काही कामगिरी आहे, या सर्वांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. म्हणजे त्या कामगिरीच्या बाबतीत जी काही माहिती असणार आहे, म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग असेल किंवा लेखन असेल, तर या सर्व जी काही माहिती असणार आहे, माहिती आपण गोळा केलेली असेल, तर त्या माहितीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जाईल. तर हे या ठिकाणी आपल्याला या गोष्टीवरती विद्यार्थ्याच्या कामगिरीचं मूल्यांकन करत असताना जास्त भर द्यावा लागणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी सर्वात योग्य येणार आहे. बाकीच्या सर्व गोष्टींवरती भर द्यावा लागेल, परंतु या ठिकाणी फक्त घटक चाचणीचा विचार केलेला आहे. या ठिकाणी फक्त तोंडी भाषेचा विचार केला आहे आणि या ठिकाणी फक्त प्रकल्प. परंतु ऑप्शन क्रमांक जर 1 बघितला, तर या तीनही ऑप्शनचा या ठिकाणी याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 सर्वात योग्य आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक आहे म्हणजे या ठिकाणी योग्य आहे. भाषा शिक्षणाच्या संदर्भात सर्वात योग्य विधान या ठिकाणी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे, की दुसरी भाषा शिकताना तिच्या मूळ भाषिकाप्रमाणे उच्चारण करणं. म्हणजे दुसरी भाषा शिकत असताना त्या भाषेची काही मूळ भाषा असेल, त्या मूळ भाषिकाप्रमाणेच या ठिकाणी उच्चारण करणं. दुसरी भाषा शिकताना पहिली भाषा अडथळा उत्पन्न करते. अडथळा उत्पन्न करत असेल त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. दुसरी भाषा शिकण्यात पहिली भाषा मदतरूप ठरते. या ठिकाणी एखादी भाषा शिकत असताना जी पहिली भाषा आहे ती मदतरूप ठरत असेल, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. भाषा शिकण्यासाठी व्याकरण येणे गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी एक कंडिशन लावली गेली, की या ठिकाणी भाषा शिकायची असेल तर व्याकरण आलंच पाहिजे. तर या ठिकाणी निगेटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी येणार नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सुद्धा कंडिशन लावली गेली, की दुसरी भाषा शिकत असताना तिच्या मूळ भाषेप्रमाणेच उच्चारण आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हिंदी भाषा जर आपण शिकलो, जर हिंदी भाषा बोलायची असेल, तर आपण या ठिकाणी जे मूळ भाषिक आहेत, म्हणजे या ठिकाणी बघा समजा
यूपीमधील विद्यार्थी असतील, त्यांची भाषा आणि आपली भाषा या ठिकाणी फरक असणार आहे. तर ते मूळ भाषिक झाले. त्यांच्यासारखं उच्चारण आपल्याला जमत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पहा कंडिशन लावली जाते त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा येत नाही, 2 सुद्धा येणार नाही, 4 सुद्धा येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य येईल, की भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान अचूक आहे. तर दुसरी भाषा शिकण्यात पहिली भाषा मदतरूप ठरते. म्हणजे लक्षात घ्या, की आपली पहिली भाषा मराठी आहे. त्याच्यामुळे आपण जरी हिंदी भाषा शिकलो, तरी सुद्धा आपले उच्चार हे मराठीसारखेच येणार आहेत. आपल्याला या ठिकाणी मूळ भाषिकाप्रमाणे बोलता येणार नाही. तर हे लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी भाषा शिकण्यासाठी व्याकरणाची गरजच आहे असं नाही. आपण भाषा जे व्याकरण आहे ते न शिकता सुद्धा भाषा चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो, बोलू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी 2023 मध्ये जे मराठीचे पेपर झाले होते, म्हणजे मराठी भाषेसाठीचे जे प्रश्न विचारण्यात आले होते, त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर अशाच प्रकारचे जे काही सर्व प्रश्न विचारले गेले होते, ते सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण प्रत्येक सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.